या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्घाटनाला कुठला तर नट नटी हिरो हिरोईन आणते आणि त्यांच्या हाताने या ठिकाणी उद्घाटन होईल। पण एक अत्यंत चांगला निर्णय घेतला। आपले सहकार मंत्री काही हिरोपेक्षा कमी नाहीत। त्यांच्या हाताने या ठिकाणी या वास्तूचं या ठिकाणी उद्घाटन झालं। म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आता एवढ्या खरं तर अशा कर्तृत्वान माणसांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि आपल्या माणसाचं आपणच या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे। जसं त्या तिघांचं कौतुक साहेब खरंच सांगतो तुमचासुद्धा आम्हाला खूप अभिमान वाटू लागला। आमच्या मतदारसंघातला नेता आज महाराष्ट्राचा सहकार मंत्री म्हणून या दालनाचं उद्घाटन करत असताना विरोधाच्या वेळेस तर निश्चित आम्ही विरोध करू। कधी साहेबांचे मोदी साहेबासोबत फोटो, कधी शहा साहेबासोबत फोटो, कधी पवार साहेबांच्या सोबत फोटो, अनेक लोकांच्या। आज टॉप रँकमध्ये तुम्ही गेलात। ते मंत्री झाल्यापासून व्यासपीठावर मला वाटतं येण्याची संधीच मिळाली नव्हती, आज पहिल्यांदा मिळाली आहे। मनापासून तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा आणि तुम्ही टाळी वाजवा सगळेजण आपल्या सहकार मंत्र्यांसाठी, नाही तर कर्ज माफ होणार नाही त्यांच्या हातात आहे, विमा मिळणार नाही त्यांच्याच हातात आहे। आणि म्हणून जे जे लातूरला जे साहेब आणत होते, जे जे नवं ते लातूरला हवं। आता आमच्याही या ठिकाणी अपेक्षा वाढलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये ज्या काही नवीन योजना आहेत, ज्या शेतकऱ्यांच्यासाठी योजना आहेत, घरपोच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। कुठल्याच गोष्टीची आपण आता काळजी करण्याची गरज नाही। म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतो, या तिन्ही भावांच्यासाठी आपण आशीर्वाद देण्यासाठी आलात, त्यासाठी आपण सर्वांनीच दोन्ही हात वर करून जर आपण त्यांना आशीर्वाद दिला टाळ्या वाजवून, तर मला वाटतं की ते खूप मोठा या ठिकाणी आंदोलन होणार आहे। आणि त्याच्यानंतर आपल्या सहकार मंत्र्यांना सुद्धा आपण हात वरी करून त्यांना आशीर्वाद द्यावा आणि आपल्या या मतदारसंघाचं आत्ता तुकारामजीनं सांगितल्यासारखं नंदनवन फुलावं अशी माझ्या सकट सगळ्यांची अपेक्षा आहे। तेव्हा त्या पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो। माझे मित्र विनायकरावजी पाटील साहेब, आता आमच्या मित्रांनी सांगितलं खरं आहे, मागल्या वेळेस आम्ही दोघंही होतो खालच्या दुकानात उद्घाटनाला, त्यावेळेस देखील हिरोईन आणल्या होत्या। अरे त्या हिरोईनपेक्षा आम्हीच विनायकराव, आम्ही काही कमी आहोत? माझ्यापेक्षा विनायकराव तर कोणते ते अनेक प्रकारचे पात्र यशस्वीरित्या करू शकतात ते। म्हणून बघा ते तुकाराम पाटील तुम्ही खूप हुशार आहात। इथं सगळ्या पक्षालाच लोकांना बोलले, खंदाडे साहेबाला बोलले, तुमचे त्याचे पैसे वाचले त्यांना देणारे, आणि इथं बॉन्सर धापात उभा करायला त्याचे पैसे वाचले, ते पैसे आता आम्हाला त्या दोघांना। हा विरोध सोडून द्या। खरं आहे त्यांनी म्हणल्याप्रमाणे की आपल्या मतदारसंघामधल्या नेत्यांनाच बोलवावं आपण, सारखं बाजूला 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 राहते, त्या निमित्तानं तरी एकत्र आणावं, त्यांची तुकाराम भाऊची इच्छा आहे। आणि आहे भाऊ, आम्ही एकत्रच आहोत। निवडणूक आल्यावर तेव्हा बघूत काय करायचे। या कार्यक्रमाला मी विनायकराव पाटील खंदाडे साहेब आहोत, ह्याच्यापेक्षा अजून 10 पट तुमची प्रगती व्हावी अशी पांडुरंगाला परमेश्वराला प्रार्थना करतो। मागं आमच्या हस्ते केलं तेही चांगलं चाललं, काही नाही असं नाही, आपण दोघं होतोच त्यावेळेस। आता तर मी मंत्री झाला आणि तुम्ही माहितीत आला होता, आमच्या माहितीत आले ते, त्याच्यामुळं तर आम्हाला जे काही तालुक्यात करायचे आहे, तालुक्याची प्रगती झाली का नाही ह्याच्यावरूनच कळतंय ना। 2009ला आम्ही अपक्ष आमदार झालो, त्यावेळीची परिस्थिती शहराची बघा, माझ्याकडे डॉक्युमेंटरी आहे, त्याच्यामध्ये या विकासामध्ये सगळ्या आमदारांनी, बघा नागरगोजे साहेब आहेत, किशनरावजी देशमुख साहेब आहेत, जाधव साहेब आहेत, खंदाडे साहेब आहेत, विनायकराव पाटील, त्यांनी त्या काळामध्ये काम केलं। आणि मग जे काही राहिलेलं कुठे शेंडा काढायचं ते मी काम,
अशा प्रकारचं काम या मतदारसंघात झालं. एक थोडगा रोड सोडला तर अहमदपूरला दुसरं काहीच नव्हतं. आज अहमदपूर शहरामध्ये ब्रँडेड कंपनी आल्यात. हे काही उघड टाकत नाहीत व्यवसाय. त्यांचा सर्वे असतोय इथं किती लोक पैसे कमावणारे लोक झालेत, इथल्या लोकांचं इन्कम किती सोर्स वाढलाय, आणि त्याच्यानंतर हे येत आहे. आणि त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे काल अरे दुकानाचं उद्घाटन झाल्यावर गिराईक होत आहे, पण इथला तर कारभार अजबच आहे. 2 दिवसापासून आधीच गिराईक सुरू आहे. मग आता आम्ही उद्घाटन केल्यावर दुप्पट झालं पाहिजे कालच्यापेक्षा. कालचा सेल माझ्या माहितीने 35 लाखाचा सेल एका दिवसात झालाय. आणि पैसे किती जास्त नाहीत. हे केवढ्याचं आहे की मला माहीत नाही. 500 रुपये दिला मी त्यांना. बहुतेक मला म्हणून कमी घेतलेत काही वाटायला. ह्याच्याप्रमाणे रेट जर घेतला असता तर 1 कोटीचा सेल झाला असता. पण त्याच्यामध्ये त्यांचं समाधान नाही. माझ्या भागातल्या लोकाला कमी पैशामध्ये चांगला कपडा भेटला पाहिजे. आणि ते किती हुशार आहेत ह्याच्यातले तर आता मास्टर झालेत. भाऊ तुम्ही हेच धंदा करा, आमच्याकडे येऊ नका तुम्ही, आमचा धंद्यात काही काम नाही. आम्ही आहोत 3 जण, कधी ते कधी आम्ही कधी. आणि मग भारत भाऊ आहेतच आमच्या बरोबर लागले. कारण ज्याला जे जमते तेच करावं. जे जमत नाही मला सांगा, हापूस आंबे लोक आपल्या भागात लावतात किंवा ते सेप लावतात. येत नाही असं नाही, येत आहे, पण त्याच्यापेक्षा दुप्पट बेजारावं लागतं. आणि त्याच्यातले जे कॅरेक्टर्स आहेत ते मिळत नाही आपल्याला. कोकणातला जो हापूस आहे त्याच्यात त्याची टेस्ट आहे, त्याचा रस आहे, त्याचा सुगंध आहे, ते आपल्याकडे येत नाही. तसं तुकाराम भाऊ तुम्हाला इकडं लक्ष्मी हँड आहे. उगं इकडंच अजून काम करा, कुठं लागलं तर आम्ही 2-3 येऊन सांगता बा हेच चांगले आहेत म्हणून तुम्हाला. पण 3घालाही बोलावं लागेल तुम्हाला. सांगायचं हा विरोध सोडून द्या की ज्याच्यामध्ये आपल्याला कळतंय, ज्ञान आहे, त्याच्यातच आपण इंटरेस्ट घेतला पाहिजे. शिक्षणाबद्दलही सांगितलं भाऊनी, खरं आहे. पण विनायकराव पाटील तुम्ही लई जणाला म्हणला मानसपुत्र म्हणून, पण त्या लोकाला किती त्रास दिला मानसपुत्र मी हा म्हणून नगरगोजे साहेबाला. तसं करू नका. जिथं राहिलं तिथं सख्या आईवडिलाचं जरी पुत्र असलो पण एखाद्या ठिकाणी मानसपुत्र म्हणून जर भूमिका घेतली तर ती पार पाडली पाहिजे. कळालं नाही, थोड्या लोकांना कळालं, हे कळणार नाही भाऊसाहेब, कळणार नाही. म्हणून पाटील साहेब आपण एखाद्या ठिकाणी जे शब्द दिला, दशरथाचं नाव काढलं तुम्ही, राजाचं नाव काढलं महाभारताचं, खरं आहे त्यांच्यापेक्षाही कमी नाहीत. पण त्या पद्धतीनं त्यांनी अशा प्रकारचं त्याग केला, समर्पण केलं आणि मुलाला घडवायचं काम केलं. हे सगळं या लोकांकडून शिकायसारखं आहे. आपण अशाच पद्धतीनं चांगलं काम करायचा प्रयत्न करावा. आणि या द्वारकादास कंपनीला आणि या दुकानला तुमच्या वतीनं आणि माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. सत्यमेव 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 जयते.